क्रीडाई धुळे व एबी फाउंडेशन संयुक्त विद्यमानाने मुख्यमंत्री सचिवालय व धर्मदाय रुग्णालय कक्ष कामगार कृतज्ञता सन्मान दिवस म्हणून संपूर्ण भारतामध्ये क्रीडाई ही संघटना 1 मे ते 15 मे या तारखेपर्यंत हा दिवस साजरा केला जात असतो। या कार्यक्रमाला आमदार अनुप अग्रवाल तसेच क्रीडाई महाराष्ट्राचे जॉईंट सेक्रेटरी शांताराम पाटील, धुळे क्रीडाई अध्यक्ष सुमित बोरसे, माजी अध्यक्ष योगीराज मराठे, सेक्रेटरी क्षितिज महाजन, उपाध्यक्ष दिनेश बागुल, राजेश वाणी, सर्व पदाधिकारी, सर्व सन्माननीय सदस्य, एबी फाउंडेशनचे कमलेश देवरे, कामगारांचे प्रमुख विजय पवार, बेटी पढाओ बेटी बचावच्या संयोजिका अल्पाताई अग्रवाल आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला। तर यावेळेस सर्व कामगारांचा कृतज्ञ दिवस म्हणून संपूर्ण आरोग्य शिबिराचे मोफत सामुदायिक आयोजन, बांधकाम कामगार मजुरांसाठी 700 कामगार बांधवांसह हा दिवस साजरा करण्यात आला। क्रीडाई धुळे या संघटनेच्या मार्फत संपूर्ण भारतामध्ये कामगार बांधवांसाठी 1996च्या कायद्याअंतर्गत बांधकाम कर्मचारी नोंद माननीय मुख्यमंत्री सचिवालय, एबी फाउंडेशन व क्रीडाई यांच्या संयुक्त विद्यमानाने बांधकाम कामगारांसाठी संसार उपयोगी भांड्यांचे संच या ठिकाणी वाटप करण्यात आले। बांधकाम कर्मचारी नोंदणी देखील करण्यात आली, तर सुरक्षा प्रशिक्षण बद्दल माहिती देण्यात आली। संपूर्ण भारतामध्ये कामगार बांधवांसाठी क्रीडाई संघटना सेफ्टी वीक सेलिब्रेशन हेड्स, जनजागृती कार्यक्रम, लसीकरण, व्यसनमुक्ती, प्रौढ प्रशिक्षण, साईट वरील कामगारांना प्रथम उपचार प्रशिक्षण असे अनेक कामगार उपयुक्त कार्यक्रम क्रीडाई संघटना नेहमी अग्रेसर असते अशी माहिती या ठिकाणी देण्यात आली। या प्रसंगी सौ अल्पा अनुप अग्रवाल, क्रीडाई धुळेचे पदाधिकारी उमेश अग्रवाल, सुशील राका, ईश्वर पवार, पंकज ब्राह्मणकर, मयूर सुरेशी, वालकेश चौधरी, अक्षय पवार, नकुल अहिरराव, कल्पेश कचवे, श्रेयांश कांक्रिया, गोपाल शर्मा, मुकेश तनवानी आदी सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते। आज हा कार्यक्रम घेत आहोत। क्रीडाई महाराष्ट्रतर्फे हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि क्रीडाई ही आपली संघटना ही राष्ट्रीय संघटना आहे। या संघटनेचे जवळपास 13 ते 14 हजार मेंबर आपले पूर्ण भारतात आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये साधारणतः 3500 मेंबर आपले आहेत। तसेच क्रीडाई धुळे ही आपली या शहराची संघटना आहे, जी बांधकाम व्यावसायिकांची संघटना आहे आणि या बांधकाम व्यावसायिकांमध्ये आपले जवळपास 110 मेंबर आपले या शहरामध्ये आहेत। त्यांच्याकडे आपण सगळे आपले बांधकाम जे कामगार आहेत ते काम करतात आणि त्यांच्यामुळे आपल्याला जे सगळ्यांना राहण्याची आपण व्यवस्था वगैरे करतो, आपण चांगले चांगले घरं बांधतो, सगळ्या प्रकारचे सुखसे आपण सगळ्या नागरिकांना देऊ शकतो। तसेच आज हा जो कार्यक्रम आपण करत आहोत, हा कार्यक्रम आपण आज 14 मे 2025 रोजी होम क्रिटिकल या ठिकाणी आपण हा घेतला आहे। क्रीडाई धुळेतर्फे हा कार्यक्रम